नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी. 3 तारखेला घटस्थापना आहे. 3 तारखेपासून घट बसत आहे, म्हणजेच नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा जागर, देवीला प्रसन्न करण्याचा एक सुवर्ण काळ. या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची मनोभावे सेवा केली पाहिजे. या 9 दिवसांमध्ये आपण देवी मातेची जितकी जास्त सेवा करू तितकं जास्त पुण्य आपल्याला मिळतं. ती सेवा केल्याने आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतील, कामामध्ये अडथळे वगैरे, तर ते दूर होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं, दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यासाठी काही नियम आहेत. हा पाठ का बरं करावा याबद्दल मी आत्ता पहिल्यांदा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा करणे. दुर्गा सप्तशतीची आपण जितकी जास्त पाठ करू तितकी जास्त आपल्या कुलदेवतेची सेवा होते आपल्याकडनं. तर हे पाठ आपण कशासाठी करायचे? आपल्या घरामध्ये जर काही वादावादी असतील, काही कटकटी होत असतील, कुठलं काम पूर्णत्वात जात नसेल तर आपण हे पाठ करायला पाहिजेत. त्यानंतर जर मूलबाळ होत नसेल, संतती नसेल, नोकरीमध्ये मनासारखी नोकरी नसेल, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, नोकरी लागत नसेल, लग्न जमत नसतील, आहेत त्या लग्नांमध्ये प्रॉब्लेम असतील, या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केले पाहिजेत. तर हे पाठ आपण 14, 28 अशा पद्धतीने हे पाठ आपल्याला करायचे असतात. अशा पद्धतीने हे पाठ केले जातात. आपण जर नवरात्रीमध्ये हे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे नवरात्रामध्ये 14 पाठ करावेत. त्यामुळे नवचंडीचं फळ आपल्याला मिळतं आणि आपल्या अडीअडचणी दूर होतील. तर सगळ्यात पहिले मी आता तुम्हाला हे पाठ कसे करावे, हे पाठ करण्याआधी नियम काय पाळले जावेत, नियम काय असतात याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते. दुर्गा सप्तशतीचे पाठ हे नेहमी संकल्पयुक्त करावेत. संकल्प आपण कुठलंही पारायण करताना पहिले संकल्प करतो, त्यानंतर कुठल्याही पारायणाला किंवा पोथी वाचायला सुरुवात करतो. त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठही आपल्याला सगळ्यात पहिले संकल्पयुक्त करायचे आहेत. आपण देवी मातेच्या फोटोसमोर बसूनच हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. बसायलाही आपल्याला आसन घ्यायचं आहे, म्हणजे बसकर वगैरे घ्यायचं आहे. हे पाठ करताना शक्यतो स्त्रियांनीच साडी घालून हे पाठ करायचे आहेत आणि आपले सौभाग्य अलंकार आपल्या अंगावर असणं खूप गरजेचं आहे. जसे की बांगड्या, टिकली, कुंकू. टिकलीसोबतच आपल्याला कुंकूही तितकंच महत्त्वाचं आहे. साडीही घालून हे पाठ करायचे, साडी घालून करावेत हे पाठ. त्याचप्रमाणे हे पाठ करत असताना आपण काळं वस्त्र घालायचं नाही आहे. काळा कपडा हा निषिद्ध आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र घालायचं नाही आहे. काळं वस्त्र न घालता किंवा दुसरी कुठलीही साडी वगैरे तुम्ही घालून हे पाठ करू शकता, पण काळं वस्त्र घालायचं नाही आहे. त्याचप्रमाणे खाली बसायलाही आपण काळ्या कलरचं बसकर वापरायचं नाही आहे. आसनावर बसून हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे, देवीच्या समोर बसून. हे पाठ तुम्ही सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून दिवसभरात संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत कधीही करू शकता. पण शक्यतो हे पाठ न खाता पिता केल्यास त्याचे पुण्यफळ जास्त मिळते. न खाता पिता म्हणजे तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता, पण जेवण करायचं नाही आहे. न खाता जर केले हे पाठ तर त्याचं पुण्यफळ सर्वात जास्त मिळतं. ज्यांना 14 पाठ करणं शक्य नाही त्यांनी 1 पाठ किंवा 5, 7, 9 अशा पद्धतीतही तुम्ही 9 दिवसात दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. एक जर पाठ करायचा असेल तर त्यासाठी एक वेगळा नियम आहे आणि जर तुम्ही 5, 7, 9 पाठ करणार असाल तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय वाचायचं आहे दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये हे मी आता तुम्हाला सांगते. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दुर्गा सप्तशतीची प्रार्थना करायची आहे. अशा फोटोमध्ये दिसतं अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक मिळतं.
तुम्ही केंद्रामध्ये गेलात तर ते पुस्तक तुम्हाला आरामात अवेलेबल होईल. केंद्रातल्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायला सांगितले जातात त्याची माहिती सांगते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रार्थना करायची आहे देवीची. आधी संकल्प करायचा, त्यानंतर पुस्तकाप्रमाणे प्रार्थना वाचायची. त्यानंतर आपल्याला अथ देव्या कवचम वाचायचं. त्यानंतर आपल्याला अथ अर्गला स्तोत्रम वाचायचं. त्यानंतर आपल्याला अथ कीलकम स्तोत्रम वाचायचं. त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 जे अध्याय दिलेले आहेत ते वाचायचे आहेत. ते अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्राधानिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला वैकृतिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर मूर्ती रहस्य वाचायचं आहे. आणि त्यानंतर देवीचं जे देव्यापराधम राध क्षमापण स्तोत्र दिलेलं आहे ते वाचायचं आहे. डायरेक्ट दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचताना डायरेक्ट अध्याय वाचायला सुरुवात करायची नाही आहे. तर आपल्याला त्यामध्ये नवार्णव मंत्राची 1 माळ आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळही जपायची आहे. दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये त्याचे सगळे अनुक्रमे काय काय वाचायचं आहे ते आपल्याला दिलेलं आहे. त्या पद्धतीतही तुम्ही वाचू शकता. त्याचप्रमाणे एकदा पाठ करायला बसल्यानंतर आपल्याला एकाच वेळी सगळं वाचन करायचं आहे. मध्ये आधी उठायचं नाही आहे किंवा दुसरं कुठलेही काम करायचं नाही आहे. एकदा बसल्यानंतर एका वेळी आपल्याला सगळे पाठ वाचायचे आहेत. सगळं जे काही आहे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीमध्ये तुम्ही नवरात्रात 14, 28 पाठ करू शकता. 28 तर शक्य नाही, पण 14 तर नक्कीच करा. ज्यांना 14 शक्य नाही त्यांनी 5, 7, 9 असे पाठ करा. आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपल्याला जे पाठाचं पुस्तक आहे ते मांडीवर घेऊन वगैरे वाचायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला आसन तयार करायचं आहे. जसं आपण आसनावर बसून पाठ करणार आहोत त्याच पद्धतीने एका पाटावर वस्त्र अंथरून त्यावरती पोथी ठेवायची आहे आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे आपण हे पाठ 9 दिवसात 14 कसे करायचे त्याबद्दल सांगते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पहिल्या दिवशी 1 किंवा 2, दुसऱ्या दिवशी 1 किंवा 2 अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने 2-3 पाठ करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही 9 दिवसापर्यंत 14 पाठ तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण करू शकता. पण तरीही या 9 दिवसात 14 पाठ करा आणि नवचंडीचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या. तुमचे सगळे अडीअडचणी दूर होतील. संकल्प करताना माता भगवतीला, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की हे माते, माझ्या घरावरचे सगळे संकट दूर होऊ दे. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या बोलून दाखवा देवीला आणि हे सगळं दूर कर आणि आम्हाला सगळ्या कार्यात यश दे, असे सगळे बोलून आपला संकल्प पूर्ण करून त्यानंतर आपण आपल्या अध्यायांना सुरुवात करा, आपल्या पाठाला सुरुवात करा. तर ही होती थोडक्यात माहिती दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे याबद्दलची नवरात्रामध्ये. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.